एक मिनिट सर पुढं सर करा सर या की रिटायर लोकांनी बघायचं मुले उभे राहा मुले उभे राहा मी एक 5-6 मोबाईलवर फोटो काढा ते मला साजरी करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. त्यानिमित्त या ठिकाणी पारितोषिक वितरण सोहळा आणि तिळगुळ वाटप समारंभ या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री रामचंद्र गजाबा गायकवाड, संचालक शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज, तसेच दुसरे प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर सूरज पवार, त्वचारोग तज्ञ, संग्रामनगर. आणि आजच्या आपल्या कार्यक्रमाला प्रमुख व्याख्याते लाभलेले माननीय श्री प्रेमनाथ रघुनाथ रामदासी, राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त साहित्यिक, लेखक, कवी, तसेच प्रशालेचे सभापती ॲडव्होकेट नितीनराव खराडे साहेब, प्रशाला समिती सदस्य, तिन्ही प्रशाला समितीचे सदस्य, सर्व व्यासपीठावरील मान्यवर यांचे मी महर्षी संकुलाच्या वतीने पुन्हा एकदा स्वागत करतो. स्वागत स्वागत स्वागत. यानंतर महर्षी वाद्यवृंदातील विद्यार्थी स्वागत गीताने मान्यवरांचे स्वागत करतील. मी विनंती करतो शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक
माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांची 108वी जयंती कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित असलेले शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक माननीय श्री रामचंद्र गायकवाड साहेब, त्याचबरोबर आपल्या संस्थेचे माजी विद्यार्थी आणि आता संग्रामनगर येथे एक प्रख्यात त्वचारोग तज्ज्ञ म्हणून जे नावारूपाला येत आहेत असे डॉक्टर सूरज पवार, की आज सहकार महर्षींच्या जीवनावरती जे विचार व्यक्त करणार आहे असे आजचे प्रमुख व्याख्याते श्री प्रेमनाथ रामदास, की ते उत्कृष्ट साहित्यिक आहेत. अनेक दिवाळी अंकामध्ये त्यांचे लेख ते प्रकाशित होत असतात. त्याचबरोबर आपल्या संकुलाचे मार्गदर्शक आणि प्रचार समितीचे सभापती सन्माननीय नितीनराव खराडे साहेब, लक्ष्मीबाई कन्या प्रचार समितीचे सदस्य नवनाथ पांढरे साहेब, आपल्या प्रचार समितीचे सदस्य कैलास चौधरी साहेब, अनिल जाधव सर, विनोद जाधव, नितीन भैया, इंगोले देशमुख, गायकवाड वहिनी, सगळ्या शाळेच्या आमच्या तिन्ही संकुलाचे मुख्याध्यापक, शिक्षक प्रतिनिधी आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो, ते सहकार महर्षींना की आपण माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते असं संबोधतो. आपण नेहमी भाषणामधून ऐकतो की माळशिरस तालुका हा एक माळाचा माळगण असणारा हा तालुका होता. परंतु आज जर आपण पाहिलं तर एक हरित क्रांती झालेलं चित्र ते आपल्याला पाहायला मिळतं, की याच्या पाठीमाग सहकार महर्षींची फार मोठी दूरदृष्टी होती. लहानपणापासून घरामध्ये माणुसकीचे धडे ते त्यांना शिकवले गेले होते. आणि म्हणून की शिक्षण घेत असताना घरची परिस्थिती सहकार महर्षींची अतिशय बेताची होती. शिक्षण घेत असताना जिल्हा परिषदेच्या शाळेतून इयत्ता 4थीचं शिक्षण घेऊन ते बाहेरच्या शाळेमध्ये शिकायला गेले आणि 7वीला फी भरायला पैसे नाहीत म्हणून शाळेच्या बाहेर ते सहकार महर्षींना काढले. आणि त्यावेळेला त्यांनी एक संकल्प केला की मला फी अभावी शिकता नाही आलं तर मी अशा अनेक शाळा उभा करेन आणि माळशिरस तालुक्यातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना त्या ठिकाणी शिक्षण दिले जाईल. आणि त्यातून शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना झाली. आणि आपण आज पाहतो की शिक्षण प्रसारक मंडळाचा एक फार मोठा वटवृक्ष आपल्याला पाहायला मिळतो. ते जवळजवळ 30-32 हजार विद्यार्थी आपल्या संकुलामध्ये आपलं शिक्षण घेत आहेत. ते नुसतं माध्यमिक शिक्षण नाही तर त्याचबरोबर व्यावसायिक शिक्षक आहे, तांत्रिक शिक्षण आहे, इंजिनिअरिंग आहे, मेडिकलचं आहे, बी फार्मसी आहे, ॲग्री कॉलेजचे शिक्षण आहे. की त्यावेळेला सहकार महर्षीने विचार केला की शिक्षण दिल्यानंतर मुलांच्या रोजगाराची आणि त्याच्या नोकरीची सुद्धा संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. आणि म्हणून सहकार महर्षींनी सहकाराचं जाळं ते माळशिरस तालुक्यामध्ये उघडलं. आणि म्हणून आज हे शिक्षण घेतल्यानंतर प्रत्येकाच्या हाताला काम ते माळशिरस तालुक्यामध्ये मिळतं. आणि म्हणून एक सुजलम सुफलम असं वातावरण असणारा हा माळशिरस तालुका, की असं एकही घर माळशिरस तालुक्यातलं सापडणार नाही की त्या घरामध्ये सहकार महर्षींच्या कृपेमुळं किमान 1 रुपया तरी व्यवहार त्या घरातून फिरत असणार.
म्हणजे एवढं मोठं काम हे सहकार महर्षींनी हे माळशिरस तालुक्यामध्ये केलेलं आहे. हे त्यांच्या कार्यावरती परिस्पर्श नावाचा एक ग्रंथ लिहिला जातो. एवढं मोठं काम हे सरकार महर्षींनी केलेलं आहे. मग ते शिक्षणाच्या बाबतीमध्ये असते, सामाजिक असेल, सहकार क्षेत्रातलं काम असेल, सांस्कृतिक क्षेत्रातलं काम असेल, हे सहकार महर्षींचं काम इतकं मोठं आहे, इतकी मोठी दूरदृष्टी हे सहकार महर्षींकडे होते. हे सहकार महर्षींच्या जीवनाचे अनेक पैलू ते आता आपल्याकडे जे रामदासी सर आलेले आहेत ते तुम्हाला सांगणार आहे की आज या सहकार महर्षींच्या जयंतीचं औचित्य साधून की आपण वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ याचंही आयोजन केलेलं आहे. त्याचबरोबर आपण दरवर्षाने द्विवार्षिक अंक हा काढत असतो. त्या अंकाचं प्रकाशन आणि आज संक्रांत तिळगुळ कार्यक्रम आहे. त्या तिळगुळाचं वाटप याचं आपण संयुक्त कार्यक्रमाचं आयोजन हे केलेलं आहे. हे गायकवाड साहेबांना मला सांगायला अतिशय आनंद होतो की आमचं जे संकुल आहे म्हणजे तिन्ही शाळा की आज कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये एक नावारूपाला आलेलं असं आमचं संकुल आहे. हे तिन्ही शाळेचं तुम्ही जर थोडासा पाहिलं तर प्रताप क्रीडा मंडळाच्या गाण्यामध्ये तिन्ही शाळांचे नंबर आहे, लेझमामध्ये नंबर आहे, जिल्हा विभागापर्यंत लक्ष्मीबाई कन्या परिषदेच्या विद्यार्थ्यांनी खेळामध्ये यश मिळवले. चालू वर्षी आमचे 6 विद्यार्थी स्टेटवरती खेळले. त्याचबरोबर अनेक सामाजिक उपक्रम की आम्ही नेहमी संस्थेच्या ग्रुपवर टाकतो की अनेक उपक्रम हे आपण आपल्या शाळेमध्ये राहतो. एक उपक्रमशील शाळा म्हणून आज शाळा नावारूपाला आलेली आहे. आणि सांगायची अभिमानाची गोष्ट की गेले सलग 2 वर्ष हे महाराष्ट्र शासनाचा ही माझी शाळा, मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा यामध्ये गेल्या वर्षी 3 लाखाचं पारितोषिक आम्ही मिळवलं. आणि म्हणजे गेल्या वर्षी 3 लाखाचं, गेल्या वर्षी 5 लाख रुपयाचं पारितोषिक हे आम्ही मिळवलेलं आहे. राष्ट्रीय हरित सेनेचा एक केंद्राचा उपक्रम आहे की त्यामध्ये इतकं भरीव काम केलेलं आहे की आलेल्या परीक्षकांनी त्या दिवशी मत व्यक्त केलं. म्हणजे मी अनेक शाळांना भेटी देतो, परंतु अशा पद्धतीचं हरित सेनेचं काम करणारी पहिली शाळा माझ्या लक्षात निदर्शनास आली. आणि त्यांनी जवळजवळ आपल्याला आपण आता राष्ट्रीय लेवलवरती शाळा जाण्याच्या मार्गावरती आहे की आपल्याला राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा हरित सेनेच्या माध्यमातून मिळू शकतो. इतर अनेक उपक्रम हे शाळेमध्ये आहेत. ते तिन्ही संकुलाचे उपक्रम सांगायचं म्हणलं तर 1 तासभर लागेल. आणि त्याच्यामुळं आपण जवळजवळ 6 वेळा वर्षामध्ये 6 ते 7 वेळा आपण बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेतो. तर अशा पद्धतीने आज सहकार महर्षींची जयंती, वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ, अंकाचं प्रकाशन आणि तिळगुळ कार्यक्रम अशा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. आपणा सर्वांचं मी संकुलाच्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. सहकार महर्षींच्या विचारांना, प्रतिमेला संकुलाच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर प्रतिमा पूजन होईल. विषमतेचा अंधार दूर सारण्या मनामनात दीप पेटवूया. विषमतेचा अंधार दूर सारण्या मनामनात दीप पेटवूया. करुणी प्रतिमा पूजन तेज कार्यक्रमाचे वाढवूया. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील उर्फ महर्षी काका यांच्या प्रतिमेचं पूजन करावं. त्यातूनच कार्याची निर्मिती होते, श्रमाला कार्याची जोड मिळते आणि श्रमाला कार्याची जोड दिल्याने ते वास्तवात उतरवता येते. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे आपल्या सर्वांचे महर्षी काका. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन होत आहे. युनिव्हर्सल लॉ ऑफ कॉजेस अँड इफेक्ट
कारणाशिवाय परिणाम नाही. कारणाशिवाय परिणाम नाही. आपणच आपले नशीब बदलू शकतो यावर त्यांचा ठाम विश्वास होता. त्यांनी ते प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले. शेतकरी, समाजसुधारक, शिक्षणमंत्री, प्रभावी वक्ता, कलेचा आश्रयदाता अशी महर्षींची अनेक रूपे पाहायला मिळतात. काळाच्या प्रवाहात अनेक व्यक्ती येतात आणि जातात, पण काही आपल्या असामान्य कर्तृत्वाने अमर होतात. चंदन ज्याप्रमाणे झिजते आणि दुसऱ्याला सुगंध देते, त्याप्रमाणे महर्षी काकांचे कार्य आहे. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन संपन्न होत आहे.
समोरचे विद्यार्थी इकडे समोर लक्ष द्या. समोर लक्ष एकदम ताट बसा. हा ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आहे. अतिथींना आपण ईश्वराचं स्थान देत असतो आणि आज व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर अतिथी हे आपल्या वर्षी परिवारात इतके मिसळून गेले की ते आपलेच वाटते, कोणी परके वाटत नाही. आणि अशा ह्या सर्व सन्माननीय अतिथींचा म्हणजे आपल्याच माणसांनी आपल्या माणसांचा आपलेपणाने आयोजित केलेला हा सन्मान सोहळा आहे. आपण सर्वांनी त्याचा स्वीकार करावा असं मी विनंती करते. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय श्री रामचंद्र गजाबा गायकवाड, संचालक शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज यांचा सन्मान प्रशाला समितीचे सन्माननीय सभापती ॲडव्होकेट नितीनराव खराडे साहेब यांनी करावा अशी मी विनंती करते. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, आपले दुसरे अतिथी हे अतिशय नम्र, शांत, मितभाषी आणि व्यवसायाने डॉक्टर आहेत. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या गोड बोलण्यामुळे पेशंटचा ट्रीटमेंटच्या आधीच बरा होतो. म्हणजे त्यांचं ते कौशल्य आहे की त्यांच्या स्वभावातला गोडवा आहे आणि अनेक पेशंटच्या तोंडून त्यांच्याबद्दल गौरवोद्गार ऐकायला मिळतात. आणि महत्वाचं म्हणजे ते मोर्ची काकांनी जे शिक्षण प्रसारक मंडळाचं रोपटं लावलेलं आहे त्याच्या सावलीत शिकून ते मोठे झालेले आहेत आणि त्याच एका शाखेमध्ये आज ते अतिथी म्हणून आलेले आहेत. ते अभिमानास्पद आहे. तर त्यांचा सन्मान आपल्या प्रशालेचे सन्माननीय मुख्याध्यापक गणितकर सर यांनी करावा असं मी विनंती करते. डॉक्टर सूरज पवार, त्वचारोग तज्ञ, संग्रामनगर. विद्यार्थी मित्रांनो, आपण जे अतिथी व्यक्ती बोलतो त्यांचा आपल्या समोर आदर्श असावा. त्यांच्याकडून आपण काहीतरी शिकावं.
का हो? असं थांब, पलीकडे समोर थांब, पलीकडे बसलेल्या थांब, विद्यार्थ्यांमधून पलीकडे थांब, तसं डॉक्टर थांबतोय. सूरज पवार यांच्यासारखे डॉक्टर घडावेत आणि तुम्हाला सुद्धा असं एखाद्या शाळेमध्ये अभिमानाने बोलवावं अतिथी म्हणून हीच तुम्हाला तुमच्यासाठी शुभेच्छा. आजचे व्याख्याते सन्माननीय डॉक्टर प्रेमनाथ रामदासी यांचा सन्मान प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सन्माननीय पारसे सर यांनी करावा असं मी विनंती करते. डॉक्टर प्रेमनाथ रामदासी हे लेखक आहेत, कवी आहेत, साहित्यिक आहेत आणि त्यांच्या वेळेला सरस्वतीचा मुक्त पलीकडे थांब, हस्ताने इकडे थांब, आहे. इकडे थांब. त्यांच्या व्याख्यानाचा आपण सर्वच लाभ घेणार आहोत. आपल्या प्रशालेचे सन्माननीय सभापती ॲडव्होकेट मोतीराव खराडे साहेब यांचा सन्मान. यानंतर आपल्या प्रशालेत भूमिका कारंकर ही विद्यार्थिनी महर्षी काकांच्या जीवनावरती आपले विचार व्यक्त करण्यासाठी येत आहे. असा जन्म लाभावा देहाचा चंदन व्हावा, असा जन्म लाभावा देहाचा चंदन व्हावा, गंध संपला तरीही सुगंध दरवळत राहावा. नमस्कार. आज 14 जानेवारी. सहकार महर्षी शंकरराव नारायणराव मोहिते पाटील उर्फ काकासाहेब यांच्या आज जयंती. सर्वप्रथम मी भूमिका कारंकर त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करते व माझ्या मनोगतास सुरुवात करते. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शेती, सरकार, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्राला नवसंजीवनी देऊन नाव लौकिक मिळवून आणणारे सुवर्ण अक्षरी नाव म्हणजे सहकार महर्षी शंकरराव नारायणराव मोहिते पाटील होय. काकासाहेबांचा जन्म 14 जानेवारी 1918 रोजी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील वेळापूर या गावी झाला. तो दिवस मकर संक्रांतीचा होता. ते गाव अर्धनारी नटेश्वराच्या पुण्याईने पावन झाले आहे. सहकार महर्षींच्या आजी लक्ष्मीबाई नारायणराव मोहिते पाटील यांना ते दत्तक पुत्र म्हणून गेले. सहकार महर्षी हे लहानपणापासूनच हुशार व चौकस बुद्धीचे होते. त्यांची ही जिद्द पाहून त्यांच्या आजीला वाटे हा मुलगा पुढे काहीतरी मोठे कार्य करेल आणि तसेच घडले. सहकार महर्षी वयाच्या 7व्या वर्षी शाळेत जाऊ लागले. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे अकलूज गावीच पूर्ण झाले. परंतु ते इयत्ता 7वीच्या वर्गात शिकत असताना त्यांना त्यांची शालेय फी भरता आली नाही म्हणून वर्गातून बाहेर जाण्यास सांगितले. तेव्हा तुमचे हे शिक्षण श्रीमंतांच्या पोरांसाठी आहे, गरिबांसाठी नाही. तुम्ही फक्त कौरव पांडवांना शिकवा. गुरुजी, मी मात्र एक लव्यासाठी शाळा काढेन असे म्हणून वर्गाच्या बाहेर पडले व शाळेसाठी कायम शिकवते झाले. त्यांचे शिक्षण अर्धवट राहिले. पुढे त्यांनी जगाच्या पाठशाळेत शिकायचे ठरवले. हळूहळू त्यांचे मन तालमीत रमले. त्यामुळे शरीर तगडे, व्यक्तिमत्व रुबाबदार. पुढे त्यांचे लग्न सांगली जिल्ह्यातील मांजर्डे या गावचे श्री खराडे पाटील यांची कन्या रत्नप्रभा देवी यांच्याशी झाले व ते समाज कल्याणात मग्न झाले. समाजातील गोरगरिबांच्या मुलांनीही शिकावं, त्यांनाही शिक्षण घेता यावं म्हणून त्यांनी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. समाजातील गरीब व गरजू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून त्यांनी विजय वसतिगृहाची स्थापना केली. पुढे काकांची ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निवड झाली. तेव्हापासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीस सुरुवात झाली. पुढे लोकाग्रस्त स्वतंत्र उमेदवार म्हणून त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली व तालुक्याचे प्रथम आमदार झाले. लोकांना काम मिळावे म्हणून साखर कारखाना उघडला. राजहंस कुक्कुटपालनाची स्थापना केली. कामाबरोबरच काहीतरी जोडधंदा असावा म्हणून शिवामृत दूध डेअरीची स्थापना केली. घरोघरी जर्सी गाई दिल्या. सर्व जनता सुखात राहू लागली. माळशिरस तालुक्याचे नंदनवन झाले. महाराष्ट्रातील गोरगरीब शेतकरी शेतमजुरांना शंकररावांनी सहकाराचा मंत्र दिला. कृषी औद्योगिक संस्कृतीचा ध्यास घेऊन ग्रामीण विकासासाठी आपले जीवन समर्पित करून ग्रामीण दारिद्र्याचा पराभव केला. असा हा स्वतंत्र चळवळीतील सच्चा देशभक्त, व्यापक समाजहिताची सातत्याने नवनवीन भूमिका मांडणारा असा हा समाजसेवक, हाडाचा शेतकरी, सरपंच ते आमदार असणारा असा हा थोर लोकनेता म्हणजेच आदरणीय सहकार महर्षी शंकरराव नारायणराव मोहिते पाटील. काका
काकासाहेबांना नेहमीच समाज कल्याणाची काळजी लागलेली असायची. अशातच मुंबईमध्ये उपचार चालू असतानाच 11 फेब्रुवारी 1979 रोजी काळाने काकांवर झडप घातली. काका अनंतात विलीन झाले. माळशिरस तालुका पोरका झाला. माळशिरस तालुक्यातील प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. एवढंच म्हणेन काकासाहेब, सदैव राहू द्या आशीर्वादाची थाप आमच्या पाठी. सदैव राहू द्या आशीर्वादाची थाप आमच्या पाठी. काळजातले 2 शब्द तुमच्या आदरांजलीसाठी. काळ पुसू शकणार नाही तुमच्या कार्याच्या आठवणी. मार्ग दाखवत राहील तुमचे चारित्र्य क्षणोक्षणी. तुमची सेवा तुमचा त्याग स्मरत राहते मन. तुमची सेवा तुमचा त्याग स्मरत राहते मन. निस्वार्थी सेवेस तुमच्या विनम्र अभिवादन. निस्वार्थी सेवेस तुमच्या विनम्र अभिवादन. धन्यवाद. अवघड भाषेमध्ये तो भाषण केलेलं आहे. यानंतर लक्ष्मीबाई कन्या प्रशालेची विद्यार्थिनी श्रावणी मोहिते इयत्ता 9वी ब मधील विद्यार्थी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी येत आहे. शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाई. शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाई. दुःख उधळण्यास आता आस्वादना वेळ नाही. दुःख उधळण्यास आता आस्वादना वेळ नाही. असे म्हणत कला क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र, राजकारण क्षेत्र आणि शिक्षण क्षेत्र या क्षेत्रामध्ये ज्या क्षेत्रात पाऊल ठेवले ते क्षेत्र अगदी नंदनवनीत करून टाकणारे, हाडाचे शेतकरी म्हणून ओळखले जाणारे, माळशिरसच्या या उजाड मैदानावर हरित क्रांतीची झलक दाखवणारे असे महान व अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील उर्फ काकासाहेब यांची आज जयंती. नमस्कार, मी श्रावणी भरत मोहिते, लक्ष्मीबाई कन्या प्रशाला येथील विद्यार्थी. आज 14 जानेवारी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांची आज जयंती. सर्वप्रथम त्यांच्या या पवित्र स्मृतीस मी अभिवादन करते आणि माझ्या भाषणास सुरुवात करते. असे म्हणतात ना की जन्म आणि मृत्यू हे तर माणसाच्या हाती नसतं, परंतु जन्म आणि मृत्यू यामधलं जगणं मात्र माणसाच्या हाती असतं. आणि ते जगणं माणूस कशा रीतीने जगतो हे त्या माणसावरच अवलंबून असतं. अशा प्रकारेच आपल्या महर्षी काकांचं देखील जीवन होतं. त्यांचा जन्म 14 जानेवारी 1918 रोजी झाला. मोहिते पाटलांच्या घराण्यामध्ये ते दत्तक घेतलेले पुत्र होते. आता महर्षी काका हे लहानाचे मोठे बोलू लागले होते. समाजातल्या विविध गोष्टींना, समाजातल्या विविध समस्यांना ते हेरू लागले होते. इयत्ता 7वी मध्ये असताना शाळेची फी भरता आली नाही. त्यामुळे जेव्हा त्यांना शाळेतून बाहेर हकलण्यात आलं तेव्हा त्यांनी हा निर्णय घेतला की हे फक्त श्रीमंतांना शिकवतील, मी मात्र सर्व गरीब विद्यार्थ्यांसाठी शाळा निर्माण करणार. पुढे जाऊन महर्षी काका हळूहळू मोठे होऊ लागले होते. त्यांच्या हे लक्षात आले की शेतकरी बांधव हे शेतामध्ये अतोनात कष्ट करतात, दिवस रात्र एक करतात आणि शेतामध्ये ऊस पिकवतात. आणि जेव्हा हा ऊसाचं गुळामध्ये रूपांतर होतं आणि हा गुळ जेव्हा बाजारपेठेत विकण्यासाठी जातो तेव्हा मात्र या गुळाला मेहनती इतका कष्ट इतका भाव मिळत नाही. हे महर्षी काकांनी हेरले आणि त्यांनी ठरवले की ऊसापासून गुळ बनवण्यापेक्षा ऊसापासून साखर बनवली तर. आणि अशा प्रकारे निर्मिती झाली यशवंत सहकार कारखाना यशवंत नगर याची. महर्षी काकांनी आपले कार्य फक्त सहकार क्षेत्रातच पुढे ठेवले नाही, कारण जेव्हा महर्षी काकांनी आपला लहानपणी आपले शिक्षण सोडले होते, इयत्ता 7वीत असताना ते शिक्षणापासून मोरके झाले होते. या गोष्टींची त्यांच्या मनामध्ये खंत होती. आपल्या घरी दारिद्र्य होते म्हणून आपण शिक्षणापासून दूर राहिलो, ही गोष्ट त्यांना सतत खटकत असते. त्यानंतर महर्षी काका यांनी शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजची स्थापना केली. आणि जेव्हा या शिक्षण संकुलाची स्थापना झाली तेव्हा गरिबाच्या झोपडीमध्ये ज्ञानाचा सूर्य उगला होता. गरिबाच्या झोपडीमध्ये ज्ञानाचा सूर्य उगला होता आणि तो ज्ञानाचा सूर्य म्हणजे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील उर्फ काकासाहेब. विद्यार्थी मैत्रिणींनो, काकासाहेबांनी आपल्या या माळशिरसच्या उजाड मैदानावर हरित क्रांती आणली. माळशिरसच्या या उजाड मैदानाला नंदनवनीत करून टाकलं. अशा या अष्टपैलू व महान व्यक्तिमत्वास माझे शतशः नमन व तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय. केलेले 2 विद्यार्थी त्यांचा सत्कार संपन्न होईल आणि त्यानंतर विशेष सत्कार मूर्ती रचना रणोरे मॅडम, इलाही बागवान आणि प्रकाश गवळी सर यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होईल. सुरुवातीला भूमिका कारंकर इयत्ता 9वी मधील विद्यार्थिनी तिचा सत्कार रामचंद्र गायकवाड संचालक शिक्षण प्रसारक मंडळ आपले यांच्या हस्ते
श्रावणी मोहिते हिचा सत्कार संचालक शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज रामचंद्र गजाबा गायकवाड यांच्या हस्ते होईल. विद्यार्थ्यांनी टाळा वाजवून या ठिकाणी कौतुक करायचे. तुझ्याकडे वक्तृत्व गुण आहे बघ. नंतर माझी गाडी घे तुझी आई. यानंतर विशेष सत्कार या ठिकाणी लक्ष्मीबाई कन्या प्रशालेच्या सौ रचना सतीश रणवाडे यांचा या ठिकाणी पुरस्कार कशासाठी मिळाला ते सांगा. सोलापूर जिल्हा शिक्षक पतसंस्था बाळे यांच्या तर्फे दिला जाणारा आदर्श शिक्षिका पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी सत्कार होत आहे. रचना रणवाडे यांना सत्काराचा स्वीकार करावा. जया गायकवाड मॅडम या स्थानिक पक्षाच्या समितीचे सदस्य आहेत. त्यांच्या हस्ते अरे ते ताट धरून ठेवतो, तू ताट धरून ठेव रे. ताट धर की हातात तू. नाही नाही अतिशय धुरंधर व्यक्तिमत्व हुशार व्यक्तिमत्व असलेल्या रचना रणवडे मॅडम यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो. यानंतर पुढील सत्कार विधाई बाबा सरांचा होतो. त्यांना या ठिकाणी संग्रामसिंह मोहिते पाटील विद्यामंडळ शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय लेझिम स्पर्धेत उत्कृष्ट लेझिम प्रशिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आलेला आहे. ते हरियाणा येथील केळीकर किंवा दिल्लीचे लेझिम पथक या ठिकाणी ते गेलेले आहेत. सलग 30 वर्ष त्यांचा या लेझिम खेळण्यामध्ये लेझिम मध्ये त्यांचा अनुभव आहे, गाढा अनुभव आहे. मान्यवरांच्या हस्ते विधाई बाबा सरांचा सत्कार संपन्न होते. यानंतर पुढील सत्कार विद्यार्थी मित्रांना सांगून आनंद वाटतो की आपल्या प्रशालेतील प्रकाश गोपीनाथ गौरी उच्च माध्यमिक विभागामध्ये कार्यरत आहेत. त्यांनाही आदर्श प्रयोगशाळा सहाय्यक पुरस्कार प्राप्त झालेला आहे. सोलापूर जिल्हा शिक्षक पतसंस्था बाळे डॉक्टर सुरेश पवार यांच्या हस्ते प्रकाश गौरीकर यांना सन्मानित केले जात आहे. धन्यवाद साहेब. तेव्हा मी सर्व मान्यवरांना विनंती करतो त्यांनी महर्षी वार्षिक अंकाचे प्रकाशन करावे. या ठिकाणी आपल्या संस्थेचे संचालक रामचंद्र गजाबा गायकवाड आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रेमनाथ रामदासजी तसेच डॉक्टर सुरेश पवार व सर्व मान्यवर यांच्या हस्ते महर्षी वार्षिक अंकाचे प्रकाशन होत आहे. नाही खाल्लं नाही होत. केस थोडे मागं सरकून घ्यायला पाहिजे होते. धन्यवाद. बोलके करण्यास हवे असते संभाषण, आधारासाठी हवे असते आश्वासन. आधारासाठी हवे असते आश्वासन आणि योग्य दिशा मिळण्यासाठी आवश्यक असते मार्गदर्शन. तेव्हा आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख विद्यार्थी माननीय श्री प्रेमनाथ रघुनाथ रामदासी सर यांना विनंती. आमच्या विद्यार्थ्यांना नेट बीएड अशा त्यांनी पदव्या प्राप्त केलेल्या आहेत. त्यांचे अनेक कविता संग्रह आहेत. संभ्रमित वर्तमान
हा 2012ला सुविद्या प्रकाशन सोलापूर यांच्यातर्फे प्रकाशित झालेला कविता संग्रह आहे. आंतरपर्व हा 2019ला त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध झालेला आहे. त्यानंतर कथा संग्रह फ्युचर मॅन हा 2022 मध्ये गोल्डन पेज पब्लिकेशन पुणे यांच्यातर्फे त्यांचा हा कथा संग्रह प्रकाशित झालेला आहे. तसेच त्यांचे लघुपटही आहेत. आसूर, जाणीवेचे पत्र अशा अनेक प्रकारे विविध नियतकालिकांमधून समीक्षापर लेखन ते करतात आणि लहान मुलांसाठी बालनाट्य, कथा, कविता, लेखन अशा प्रकारचे ते करतात. मी विनंती करतो की आमच्या या बालचमूंना त्यांनी मार्गदर्शन करावं. सर्वांना नमस्कार. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या 108व्या जयंतीनिमित्त व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर, प्रशालेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि बालमित्रांनो, व्याख्याते म्हणून या ठिकाणी माझा उल्लेख होतो. खरं तर मी वक्ता नाही, मी लेखक आहे. पण यातली एक गंमत अशी मुलांना सांगायला मला आवडेल, जो चांगला बोलतो त्याला चांगला लिहिता येईलच असं नाही, पण जो चांगलं लिहितो ना त्याला चांगलं बोलता येतच. म्हणजे असं आहे की घरामध्ये एखादी रेसिपी बनवल्यानंतर त्याच्यामध्ये कोणता पदार्थ कमी आहे हे कदाचित कधी कधी खाणाऱ्याला कळत नाही, पण घरातल्या गृहिणीला मात्र कळत, कारण तो पदार्थ तिने बनवलेला असतो. तशा पद्धतीनं वक्ता जो बोलतो ते लेखकाने लिहिलेलं असतं आणि म्हणून ज्याला लिहिता येतं त्याला चांगलं बोलता येतं. आज आपण सहकार महर्षींची 108वी जयंती साजरी करत आहोत. माळशिरसच्या वृक्ष माळरानाचं नंदन बघा ज्या माणसानं केलं, त्या व्यक्तिमत्वाच्या कर्तृत्वाचा सुगंध जसजसा महाराष्ट्रात पसरत गेला आणि महाराष्ट्रातल्या जाणकारांना लक्षात आलं की या व्यक्तिमत्वाचं कार्य फक्त माळशिरस तालुक्यापुरतं मर्यादित नाही, ते महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत. आणि म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने महाराष्ट्राचे शिल्पकार सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील नावाचं पुस्तक प्रकाशित केलं. आणि म्हणून ज्यावेळेस आपण सहकार महर्षींना माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते असं संबोधतो, त्याच वेळेस महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये सुद्धा त्यांचं खूप महत्त्वाचं योगदान आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही. महर्षी प्रशालेमध्ये येण्याची माझी ही काही पहिली वेळ नाही. सातत्याने नवनवीन उपक्रम राबवणारी ही शाळा आहे आणि माळशिरस तालुक्यातच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या काही दर्जेदार शाळा आहेत त्यांचा उल्लेख करताना महर्षी प्रशालेला बघून आपल्याला पुढे जाता येणार नाही. कारण मगाशी सरांनी सांगितलं की मुख्यमंत्री माझी शाळासारख्या स्पर्धेमध्ये सातत्याने राज्यस्तरावरती पुरस्कार मिळवणारी ही शाळा आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या उपक्रमामध्ये शाळा आघाडीवर आहे. प्रताप क्रीडा मंडळ असेल, लेझिम स्पर्धा असतील, दर्जेदार विद्यार्थी या ठिकाणी घडत आहे. चांगली माणसं एकत्र आली की अशा प्रकारचं चांगलं आश्वासक चित्र निर्माण होत असतं. म्हणजे कसं असतं, चित्रकलेमध्ये जर तुम्ही अजून दर्जेदार रंग ओतले तर चित्राचं सौंदर्य वाढतं. तशा पद्धतीनं अतिशय दर्जेदार असा शिक्षक स्टाफ या संकुलामध्ये आहे आणि म्हणूनच शाळेची प्रगती वेगाने सुरू आहे. त्यासाठी मी शाळेला शुभेच्छा देतो. सामान्य माणसाचं दुःख हे लौकिक असतं, तर महापुरुषांचं दुःख हे अलौकिक असतं. सामान्य माणसाच्या डोळ्यावरती कुटुंबाची झापड असते, महापुरुषांचे डोळे मात्र वाऱ्यासारखे मुक्त असतात. कुटुंबाच्या चौकटी पलीकडे जाऊन समाजातल्या तळागाळातल्या दुःखांच्या वेदनेचा वेध त्यानं कधीच घेतलेला असतो आणि म्हणून महापुरुषांचे समाजावरती उपकार असतात. एक नेहमी आपण लक्षात ठेवावं, जगात कितीही प्रगत तंत्रज्ञान आलं तरी डोळ्यामधून स्वाभाविकपणे अश्रू येण्यासाठी पायाला काटे मोडून घ्यावेच लागतात. महापुरुषांनी हे भोगलेलं असतं. तुम्ही आम्ही आयत्या पिठावर रेघोटे मारणारी माणसं आहोत. आपल्या घरामध्ये येणारी जी समृद्धी आहे, जे समृद्धीचं धान्य आहे, ते शेतामध्ये उगवून येण्यासाठी महापुरुषांनी स्वतःचं आयुष्य पेरलेलं असतं. म्हणून अशा महापुरुषांचं स्मरण करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे.
सहकार महर्षींनी ज्या कष्टातून हे सगळं साम्राज्य उभा केलं, त्यांचं स्मरण करणं आणि त्यांच्या ऋणातून उतराई होणं, त्यासाठी प्रयत्न करणे हे आपलं कर्तव्य आहे. आता या महापुरुषांच्या ऋणातून उतराई कसं व्हायचं? प्राचार्य शिवाजीराव भोसलेंनी सांगून ठेवले. प्राचार्य नेहमी म्हणायचे की महापुरुषांचं स्मरण करत जर आपण आपलं वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्य घडवू शकलो तर आपल्याला महापुरुषांच्या ऋणातून उतराई होता येईल. म्हणून आज सहकार महर्षींच्या जयंतीच्या निमित्तानं मला असं वाटतं, मला विद्यार्थ्यांना असं सांगायचं आहे की आज माझ्या बोलण्याचा केंद्रबिंदूच हा असणार आहे. सहकार महर्षींचं कार्य आपल्याला माहीत आहे, पण त्या कार्यापासून आपण काय शिकणार आहोत, त्या कार्यापासून आपण कोणता धडा घेणार आहोत, त्यातला पहिला धडा महत्वाचा आहे. तो म्हणजे आपण स्वतःच्या पलीकडे बघायला शिकलं पाहिजे. हा पहिला धडा आहे. म्हणजे मी ज्यावेळेस शालेय वयामध्ये वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घ्यायचो त्यावेळेस आम्हाला एक गोष्ट मला सांगायला आवडायची आणि मी ती सारखी सांगायचो. शंकराच्या पिंडीची गोष्ट. की आता गावामध्ये दुष्काळ पडतो आणि मग सगळं गाव चिंतित होतं. सरपंच सगळे ग्रामस्थ गोळा करतात आणि सांगतात की आता दुष्काळ पडलाय, काय तर करायला पाहिजे. एक श्रद्धाळू माणूस उठतो आणि म्हणतो असं करा, महादेव आपलं कुलदैवत आहे, महादेवाला अभिषेक घाला दुधाचा, सगळं होऊन जाईल व्यवस्थित. सरपंच म्हणतात ठीक आहे, विश्वास ठेवायला काय हरकत आहे. सगळे मिळून ठरवतात की आज संध्याकाळी आपण काय करू, तांब्यावर दूध शंकराच्या पिंडीवरती प्रत्येकानं आपापल्या सवडीनं नेऊन ओतायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी काय होतं तुम्हाला माहितीच आहे. सगळे बघतात तर सगळीकडे पाणीच असतं. प्रत्येकानं हा विचार केलेला असतो की दुसरे दूध ओतणार आहे आणि पाणी उठलं मग कुठे भिजवते, कोण बघणार नाही. या मानसिकतेतून आपल्याला अगोदर बाहेर यायला लागतं. म्हणजे मगाशी भाषणामध्ये पण एका विद्यार्थिनीने सांगितलं की 7वी मध्ये शिकत असताना सहकार महर्षींना ज्यावेळेस फी भरण्यात पैसे नव्हते, खापर्डे मास्तरांना त्यांनी विनंती केली की दुष्काळी परिस्थिती आहे, मी फी भरू शकत नाही. सरांनी सांगितले की नाही तुम्हाला फी भरावी लागेल, नाही तर शाळा सोडावी लागेल. सहकार महर्षींनी सांगितलं ठीक आहे, तुम्ही गौरवपणाने शिकवत राहा, मी एकलव्यासाठी शाळा काढेन. म्हणजे फी भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे शाळा सोडावी लागणं हा वैयक्तिक अनुभव आहे. हा कोणालाही येऊ शकतो, किंबहुना हजारो लोकांना आलेला आहे. मग अशा वेळी आपण काय रिॲक्ट झालो असतो? माझ्यापुरतं मी सांगेन की मी असा विचार केला असता की जे माझ्या वाट्याला आले ते माझ्या मुलांच्या वाट्याला नाही आले पाहिजे. तो विचार सहकार महर्षींनी नाही केला. त्यांनी विचार केला जे माझ्या वाट्याला आलं ते माळशिरस तालुक्यातल्या कुठल्याच शेतकऱ्याच्या मुलाच्या वाट्याला आलं नाही पाहिजे. मला असं वाटतं कुठलंही साम्राज्य अशा व्यापक विचारातूनच उभं राहत असतं. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी अवघाची संसार सुखाचा करीन असं म्हणणारे ज्ञानदेव म्हणून आपल्याला श्रेष्ठ वाटतात. भांबनाच्या डोंगरावरती जाऊन रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असं म्हणत समाजाची चिंता करणारे तुकोबा म्हणून आपल्याला ग्रेट वाटतात. आणि म्हणून संत तुकाराम, संत ज्ञानदेवांची विश्वात्मकता सहकार महर्षींच्या व्यक्तिमत्वात होती आणि हे आपण जरा नीटपणे समजून घेण्याची गरज आहे असं मला वाटतं. सहकार महर्षींचं कार्य आपण नेहमी आठवतो आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आज या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वजण विद्यार्थ्यांनी पहिला धडा घेऊया. कोणता धडा की आपण स्वतःच्या पलीकडे जायला बघायला शिकलं पाहिजे. रस्त्याने आपण चाललेलो असतो, एखाद्या रस्त्यामध्ये एक काटेरी फांदी दिसते की नाही, आपण काय करतो त्याला वळसा घालून टिकून जातो. कुणी असा विचार करत नाही की फांदी उचलून जर आपण पलीकडे टाकली तर बरं होईल, कारण जाणाऱ्या येणाऱ्याची गाडी पंक्चर होणार नाही. आपल्याला काही बहादर असे असतात की कडेची उचलून मध्ये ठेवतील, 5-6 गाड्या तर चांगल्या पंक्चर झाल्या पाहिजे. ज्यावेळेस म्हणजे अलीकडच्या काळामध्ये तर असं झालं की रस्त्यामध्ये एखादी दुर्घटना घडली तर लोक काय करतात, मदत करायचं राहिले बाजूला त्याचं शूटिंग घेतात आणि स्टेटसला टाकतात. म्हणजे मला असं वाटतं की आज किमान हा पहिला धडा, मी काही तुम्हाला फार शिकवायला आलेलो नाही, हा पहिला धडा आपण घेऊया की मी स्वतः बरोबर समाजासाठी काहीतरी करेन, समाजाच्या भल्यासाठी एकतरी कार्य करेन. ज्यावेळेस नंतर मी कधीतरी एखाद्या कार्यक्रमाला येईल त्यावेळेस एखाद्या विद्यार्थ्याने मला येऊन सांगावं की सर तुम्ही एकदा असं सांगितलं होतं आणि मी अमुक गोष्ट केली. हा निश्चितपणाने आपण सहकार महर्षींच्या विचार वाटेवरून चालायला सुरुवात केलेली आहे असं त्यावेळेस आपल्याला म्हणता येईल. सहकार महर्षींनी नेहमी एक विचार केला, चांगली माणसं त्यांनी आयुष्यामध्ये निवडली
हेरली. म्हणजे आपल्याला आठवतं की त्या काळामध्ये आपण जर परिस्पर्श वाचला तर आपल्या लक्षात येईल, किंवा मगर सरांचं पुस्तक वाचल्यानंतर सुद्धा आपल्या लक्षात येईल की त्या काळामध्ये, ज्या काळात शिक्षण प्रसारण मंडळ उभं राहिलं त्यावेळेस काहीही नव्हतं. त्या काळामध्ये शाळेमध्ये काम करण्यासाठी शिक्षक सुद्धा मिळणं दुरापास्त होतं. म्हणजे मराठे नावाचे एक सर आपल्या तालुक्यामध्ये आले होते. त्यांना एका शिक्षण संस्थेने ऑर्डर दिली होती. आल्यानंतर त्यांना असं कळलं की ती ऑर्डर बोगस आहे, आणि वरच्या अधिकाऱ्यांना किंवा इन्स्पेक्शनला दाखवण्यासाठी त्यांना ती ऑर्डर दिलेली. निराश झाले ते. परत निघाल्यानंतर त्यांना एका गृहस्थानं सांगितलं की शंकरराव मोहिते पाटील नावाचे एक व्यक्तिमत्व आहे, ते काहीतरी शाळा काढण्याचा त्यांचा विचार आहे, त्यांना तुम्ही भेटा. ते गेले, भेटले. सहकार महर्षींनी बोलण्यातून त्यांना पूर्णपणे जाणून घेतलं. त्यांच्या लक्षात आलं की हा माणूस हुशार आहे आणि आपल्याला निश्चितपणाने उपयोग पडेल. महर्षींनी सांगितलं ठीक आहे, तुम्ही कामाला सुरुवात करा. सर म्हणाले मला ऑर्डर. सहकार महर्षी म्हणाले लिहा तुम्ही ऑर्डर एका कागदावर, आणि कुठं मला सही पाहिजे तेवढे सांगा, मी सही करतो. चांगली माणसं निवडणं आणि त्यांच्यावरती प्रचंड विश्वास टाकणं हे ज्याला जमतं तोच माणूस माळरानाचं नंदनवन करू शकतो. तुमचं आमचं काम नाही. छत्रपती शिवरायांनी यापेक्षा वेगळं काय केलं? मावळ्यांची निवड आणि त्यांना प्रोत्साहन, त्यांच्यावरती प्रचंड विश्वास ठेवला. म्हणूनच सह्याद्रीच्या शिखरावरती स्वराज्याचा झेंडा पडतो शकतो. खूप बिकट परिस्थितीमधून हे सगळं उभं राहिलं. जे जे उत्तम आहे, जे जे चांगलं आहे ते माझ्या तालुक्यामध्ये आलं पाहिजे. ही सहकार महर्षींची तळमळ होती पहिल्यापासून. ज्यावेळेस ते फिरायचे, कधी कधी बाहेर गेल्यानंतर त्यांच्या लक्षात यायचे की शहरातली मुलं ते फ्लुएंट इंग्लिश बोलतात. मग कॉन्व्हेंटची शाळा आपल्या भागामध्ये पाहिजे. माझ्या शेतकऱ्याच्या मुलाला कॉन्व्हेंटच्या शाळेत शिकता आलं पाहिजे. त्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला कॉन्व्हेंट स्कूल काढायला लागेल. कॉन्व्हेंट स्कूल काढायचं तर तशा पद्धतीची माणसं पाहिजे. अशा वेळी खानावकर नावाचं व्यक्तिमत्व, जे स्वतः इंग्रजी माध्यमातून शिकलेले, परदेशातून आलेले, त्यांची भेट घेतल्यानंतर लक्षात आलं की ते सेवानिवृत्त झालेत आणि त्यांनी ठरवलंय की मी आता काही करणार नाही, मी आता रिटायर झालेलो आहे. पण परिस्पर्श वाचताना कळतं की सहकार महर्षींच्या संपर्कामध्ये, प्रभावामध्ये जी व्यक्ती आली त्या व्यक्तीच्या विचाराचं परिवर्तन केल्याशिवाय साहेबांनी त्यांना सोडलं नाही. खानोलकरांना साहेबांनी पटवून दिलं की माझ्या ग्रामीण भागातल्या मुलांना या शिक्षणाची किती गरज आहे, आणि त्यावर खानोलकर तयार झाले आणि ग्रीन फिंगर सारखं स्कूल या ठिकाणी साकारलं. ग्रामीण भागामध्ये दवाखाना नव्हता आपल्याकडे. म्हणजे कॉलेरासारखी जर साथ आली तर तालुक्याला जायला लागायचं. सहकार महर्षींना कोणीतरी सांगितलं की मिरगळ नावाचे डॉक्टर आहेत, ते पुण्याला असतात, ते आले तर बघा. महर्षींनी त्यांची भेट घेतली आणि त्यांचं असं काही मतपरिवर्तन केलं की देशातला 80% समाज हा ग्रामीण भागामध्ये राहतो आणि या ग्रामीण भागातल्या जनतेला चांगल्या आरोग्याच्या सुविधा मिळण्यासाठी तुमच्या ज्ञानाची गरज आहे. हे त्यांना पटलं आणि त्यांनी अकलूजमध्ये स्वतःचा दवाखाना टाकला. आणि म्हणून सहकार महर्षींच्या या तळमळीतून हे सगळं उभं राहिले. ते आपण विद्यार्थ्यांनी विशेष करून समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कुठलीही कल्पकता, सहकार महर्षी म्हणजे कल्पकतेचे महामेरू होते. कुठलीही कल्पना, राजकीय आणि सामाजिक जीवनातली कल्पकता ही अनुभवातून आणि लोकांचं दुःख समजून घेतल्यानंतरच निर्माण होत असते. अलीकडच्या काळामध्ये आता सगळे कॉर्पोरेट झाले. महाराष्ट्र शासनाच्या ज्या वेगवेगळ्या स्कीमा येतात त्या स्कीमा तयार करण्यासाठी काही कॉन्सेप्ट मेकर असतात आणि त्यांना शासन 2-2 कोटी रुपये निधी देतं. सहकार महर्षींना अशा कुठल्या कॉन्सेप्ट मेकरची कधी गरज पडली नाही. एकदा साहेब बसलेले होते आणि त्यांच्याकडे रामभाऊ नावाचा एक शेतकरी आला. साहेब म्हणले का रामा का आलाय? म्हणलं काय नाही साहेब, विहीर घेतली पण पाणी नाही लागलं. अरे अच्छा, मग तो विठ्ठल त्याच्या विहिरीला भरपूर पाणी घेतले साहेब, पण त्याला 2 एकर रान आहे आणि विहीर घेऊन पण त्याला परवडलं नाही. म्हणजे ज्याला पाणी लागले त्याला पण परवडलं नाही आणि ज्याला पाणी नाही लागले त्याला पण परवडलं नाही. महर्षीने विचार केला, ठीक आहे म्हणजे येतो. आणि त्यांच्या डोक्यामध्ये विचारचक्र गतिमान झालं. त्यांनी कागद घेतला, ड्राफ्ट केला आणि सामुदायिक विहिरीची संकल्पना साकारला.
पुढे जाऊन महाराष्ट्र शासनानं सामुदायिक विहिरीची योजना संपूर्ण राज्यामध्ये लागू केली. म्हणजे अशा पद्धतीनं वेगवेगळी कल्पकता, वेगवेगळ्या योजना ह्या सहकार महर्षींना लोकांचं दुःख समजून घेतल्यानंतर सुचलेलं आहे. वसंत व्याख्यानमालेचं आपण उदाहरण देतो. वसंत व्याख्यानमाला हा सहकार महर्षींच्या कार्याचा माइलस्टोन आहे असं मला नेहमी वाटत राहतं. याचं कारण असं आहे की वसंत व्याख्यानमाला महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. या व्याख्यानामध्ये येणारे व्याख्याते हे प्रचंड वैचारिक ज्ञान घेऊन येत असतात. ऐकणारी लोकही तशा पद्धतीचे श्रोते तयार झालेले असतात आणि त्यांच्या व्याख्यानाचे विषय हे फार वैचारिक असतात, उच्च लेवलचे असतात. महाभारतातला एखादा संवाद असतो किंवा एखादं संस्कृत वचन असतं, जेणेकरून कल्पनेचा पिसारा पडलेला असतो आणि त्या पिसाऱ्याचा आनंद घेणारी ही सगळी लोक असतात. या लोकांना ग्रामीण भागामध्ये ग्रासरूट लेवलला काय चाललंय याची कल्पना असण्याचं काहीच कारण नाही. सहकार महर्षींना ज्यावेळेस आमंत्रण मिळालं त्यावेळेस सहकार महर्षींसमोर हा पर्याय होता. ते एखादा कुठलाही विषय घेऊन बोलू शकले असते, पण त्यांनी ठरवलं होतं की नाही, मी तिथं माझे प्रश्न मांडणार, मी तिथं माझ्या भाषेमध्ये बोलणार. आणि त्या ठिकाणी त्या सगळ्या लोकांसमोर त्यांनी ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याचं दुःख इतक्या प्रत्ययकारीरित्या मांडलं. त्या व्याख्यानाचा सार जर आपण बघितला तर त्या ठिकाणी सहकार महर्षी म्हणतात की आमच्या भागातल्या शेतकऱ्याला महिन्याला शिपाया एवढा सुद्धा पगार पडत नाही. ऐकून अक्षरशः ती जी पांढरपेशी लोक होती हादरून गेली. आणि म्हणून मला असं वाटतं की वसंत व्याख्यानमालेतलं त्यांचं व्याख्यान हे माइलस्टोन आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांची त्यांनी झालेली भेट हे सुद्धा परिस्पर्शीमध्ये मला नेहमी भावणारा प्रसंग येतो. दोन अशी माणसं आहेत की ज्या माणसांनी केवळ शून्यातून विश्व निर्माण केले नाही तर तळागाळातल्या गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःचं आयुष्य समर्पित केले. आणि अशा दोन माणसांचा हा संवाद खूप विलक्षण संवाद आहे. भावनांनी सांगितले की असं करा, तुम्ही तुमचं शिक्षणाचं कार्य अजिबात थांबवू नका, काही गरज पडली तर सांगा, मी तुमच्या पाठीशी उभा राहील. हे वाक्य साहेबांसाठी 10 हत्तींचं बळ होतं. आणि तिथून पुढे मग आपल्या संस्थेची वेगाने प्रगती होती. म्हणून आज 108व्या जयंतीच्या निमित्तानं मला इतकंच म्हणावं वाटतं की सहकार महर्षींचं कार्य समजून घेत असताना आपण स्वतःही त्यांच्या विचारवाटेवरून चालण्याचा प्रयत्न करणार आहोत की नाही, आणि करायला काय हरकत आहे हे आपण स्वतःला विचारलं पाहिजे. कारण काय झालंय की तुमच्या आमच्या मनावरती आपलं कुटुंब, आपली जबाबदारी, माझी माणसं याची झापडं तयार झाली. एकदा अंधार पडला होता आणि त्या अंधारामध्ये एक माणूस कंदील घेऊन चालला होता. प्रचंड अंधार होता. कंदील घेऊन तो वाट काढत 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 चालला होता. हळूहळू काय झालं, त्याला दिसायचं कमी व्हायला लागलं. त्याला कळलं नाही नेमकं काय होते. अंधार वाढत चालला. तो एका जागी थबकला. त्याच ठिकाणी तिथं एक म्हातारा माणूस, त्याच्याही हातात कंदील होता, तो त्याला दिसला. तो म्हातारा माणूस म्हटला, पोरा थांब जरा. त्यानं त्याच्या हातातून कंदील घेतला. तो खाली बसला. त्यानं काहीतरी केलं आणि पुन्हा त्याच्या हातात कंदील दिला. जा आता म्हणले. त्या माणसानं कंदीलवर केला. त्याला स्पष्ट दिसायला लागलं. त्याने विचारलं, बाबा तुम्ही काय केलं? म्हातारा हसला, म्हणलं, मी काय सुद्धा केलं नाही बाळा, तुझ्या कंदीलावर साचली काजळी फक्त साचली, आता तुला स्पष्ट दिसायला लागलं. मला असं वाटतं की सहकार महर्षींच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या मनावरती साचलेली जी आपली स्वार्थाची काजळी आहे ती आपण थोडीशी दूर करूया आणि समाजासाठी काहीतरी करूया. तीच खऱ्या अर्थानं महर्षींना आदरांजली असेल असं या ठिकाणी मी नम्रपूर्वक सांगतो. आणि सहकार महर्षींच्या जीवनाशी साधर्म असलेली कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची एक छोटीशी कविता सादर करतो आणि थांबतो. मराठीतले सर्वश्रेष्ठ कवी कुसुमाग्रज यांची ही कविता आहे. कविता महापुरुषांच्या संदर्भाने लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये मी काही थोडे बदल केले आणि ती कविता आपल्या समोर सादर करतो. आज आहे महोत्सव माझ्या शब्दांचा, आज आहे महोत्सव माझ्या शब्दांचा, उसासलेले आहेत माझ्या निरर्थक नभावर सहस्त्रावधी वारकरी नेत्र तुम्हाला पाहण्यासाठी. माझ्या मनाच्या एकल कोंड्या कौलारावर
माझ्या मनाच्या एकलकोंड्या कौलारावर बसले आहेत निळ्या पाखरांचे थवे, तुमच्या वाटेवरली धूळ आपल्या पंखावर वाहण्यासाठी. आकाशाचं मन कळत नाही वाराहून मुक्त झाल्याशिवाय. आकाशाचं मन कळत नाही वाराहून मुक्त झाल्याशिवाय. प्रकाशाच्या देवळात जाता येत नाही दिवा होऊन भक्त झाल्याशिवाय. म्हणून थोडं वारे पण थोडं दिवे पण उचललं आहे माझ्या जिरायत अक्षरांनी तुमच्याच मेघशील जीवनातून तुमच्या स्वागताच्या कामानेवर तोरण लावण्यासाठी. लोहाराच्या भट्टीतील एखादी कलंदर ठिणगी झेपघेते आकाशात हरवलीपणा. काळाच्या परमाणूत का होईना पण बारीकसा सूर्य होण्यासाठी, क्षणभर दिमाखानं जळण्यासाठी, नंतर अनंत काळ संकोचाशिवाय विझण्यासाठी. तसंच आहे माझ्या शब्दांचं. क्षणाला माखलेलं हे मोठेपण. तसं पाहिलं तर कोण तुम्ही आणि कोण मी. कोसांच्या नव्हे तर जगांच्या अंतराने विभागलेले दोन अनोळखी प्रवासी. तरीही माझ्या सभोवतालच्या चिरबंदी काळोखाला जातात केव्हा तरी तडे. आणि त्यातून पाहतो मी स्वप्नात वितळलेल्या माणसाप्रमाणे तुमच्या प्रकाश विश्वातून काही अग्नी रेषा. अशा 100 आवाजात पहाट रात्रींच्या निशब्दातून मी पाहिले तुमचे शिल्पचित्र 300 मैलावरून. माळशिरसच्या महाराणांचं नंदनवन करण्याच्या ध्यासाने प्रेरित झालेल्या तुम्ही. माळशिरसच्या महाराणांचं नंदनवन करण्याच्या ध्यासाने प्रेरित झालेला तुम्ही वसंत व्याख्यानमालेच्या सभागृहात डोंगराच्या सुरक्षासाठी उभं राहून कष्टकऱ्यांच्या वेदनेला आवाज देणारे तुम्ही. श्वापदांच्या समूहात सिंहाचा सुर होणारा, सरपंच प्रदेशात गरुडांचं घर होणारा, वनव्यासमोर घनघोर पाऊस होणारा, दुःखासमोर फक्त निर्भीड माणूस होणारा, दुबळ्या दयेच्या चिखलातून माणुसकीला बाहेर काढणारे तुम्ही. पृथ्वीच्या व्यवहारात ईश्वराचा हात माणसांपर्यंत पोहोचवणारे तुम्ही. अरे आम्ही आहोत असे करेन की आमच्या पेटेत लागतात पताका फक्त मंत्री आले तर. सोनेरी अंबारीच्या ऐरावर जेव्हा रस्त्याने झुलू लागतात तेव्हा आमचे हिशेबी हात जोडून येतात छातीवर. आमचे कोमल गंधार जातात निषादाच्या तीव्र पट्टीवर त्यांचा जय जयकार करण्यासाठी. आणि तुमच्यासारखे महापुरुष ऐहिक प्रपंचातील ईश्वरी अंशाचे रखवालदार निघून जातात कस्तगणित अंधारात. उद्ध्वस्त मनांच्या मोहल्लातून, आसवांच्या दलदलीतून दुःखांना उसवलेल्या दुनियेवर अमृताचं सिंचन करीत. आणि 2 शतक गेल्यानंतर आम्ही शोधू लागतो वाळवंटावर तुमच्या पाय खुणा. हे महापुरुषा, आम्ही आता करतोय प्रयत्न तुमच्या विचार वाटेवरून चालण्याचा. हे महापुरुषा, आम्ही आता करतोय प्रयत्न तुमच्या विचार वाटेवरून चालण्याचा. तुम्ही दिलेला वारसा हेच आता आमच्या पायातलं बळ, हेच आता आमच्या पायातलं बळ, हेच आता आमच्या पायातलं बळ. आज 108व्या जयंतीच्या निमित्तानं सरकार महर्षींच्या पावन स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि माझी विचार मालिका या ठिकाणी थांबवतो. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहकार महर्षी शंकरराव नारायणराव मोठे पाटील यांच्या जयंती निमित्त 20व्या भव्य लेझिम स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यामध्ये आमच्या वैशालीतील मुलींनी शहरी गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. मुली व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचे व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारायचं आहे. मुली, लेझिम मुली, सर्व मुली व मार्गदर्शक शिक्षक कळत यायचे. मुलांनी तयार आहे. पुढील विनंती मी मुलांसाठी करतो आहे. मुलांच्या गटाने शहरी गटामध्ये 2य क्रमांक पटकावलेला आहे. सर्व मुले व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक आणि लेझिम मधील मुले, लेझिम मधील सर्व मुले ताबडतोब गेले. पळत